1988 पासून स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय आहे। शाकाहारी आणि मांसाहारी ज्याला जे खायचंय ते खातील असं मुख्यमंत्र्यांनी आता म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुद्धा मांस विक्री बंदच होती असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।